चलो टाइगर टाइगर पळा पळा पळा, वाघ वाघ वाघ, हे वाघ आलं, चल 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 लवकर पळ 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 पळ. बापरे, काच जर फुटून बाहेर आली तर एका झटक्यात ऍक्च्युअल अस्वल जो आहे तो वरती झाडावरती बसलाय बघा, दिसतो तुम्हाला? ओरिजिनल कावळा आलाय मित्रांनो, हा डुप्लिकेट नाही आहे, तो ओरिजिनल कावळा आहे बघा. आता तिकडे तुम्हाला झाडी वगैरे पाहून असं वाटत असेल की आपण कुठे आलो आहोत, आणि तुम्ही पण गेस करू शकता आजचा ब्लॉग काहीतरी वेगळा असणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारं काहीतरी असं वेगळं वेगळं पाहायला मिळणार. नमस्कार मित्रांनो, मी दत्तात्रय लोखंडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनात स्वागत करतो. मित्रांनो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत आणि ह्या सुट्ट्यामध्ये फिरण्याचे खूप सारे प्लॅन्स आहेत. असाच एक प्लॅन करून मी आज आलेलो आहे वीर जिजामाता भोसले उद्यान भायखळा येथे. आता हे भायखळ्याला उद्यान भायखळा स्टेशनच्या अपोजिट साईडला आलं की तुम्हाला हे उद्यान पाहायला मिळेल. ह्या उद्यानामध्ये खूप सारे प्राणी, खूप सारे पक्षी आणि खूप सारे आपल्याला इन्व्हायरमेंटची माहिती भेटणार आहे. चला तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण वीर जिजामाता भोसले उद्यान कव्हर करूया आणि इथे असणाऱ्या प्राण्यांची, इथे असलेल्या पक्ष्यांची माहिती घेऊया. चला माझ्या बरोबर वीर जिजामाता भोसले उद्यान भायखळा आहे. चला. तो मित्रांनो, आता आपण आतमध्ये आलो आहोत वीर जिजामाता भोसले उद्यानमध्ये आणि इकडे तुम्हाला तिकीटीला खूप सारी गर्दी आहे. तर आपण हा मार्गाने तिकीट न काढता आपण आता स्कॅन करून तिकीट काढणार आहोत. चला आपण तिकीट काढूया. सर्वप्रथम इकडे बघा स्कॅनर दिसेल आणि ह्या स्कॅनरवरती आपण गुगलमधून हे स्कॅन केलं आणि हे स्कॅन केल्यानंतर इकडे तिकीट नोंदणी वैयक्तिक पर्यटक शाळा वैयक्तिकमध्ये जायचं आहे. तारीख निवडा. आजची तारीख आहे संडे 5. ओके, संडे 5 आलेलं आहे. आपलं नाव टाका. नाव दत्तात्रय लोखंडे आणि ईमेल आहे हा ईमेल टाका. फोन नंबर आलेला आहे. पुढे जा. ओके, आता 12 ते 59 वर्षासाठी 50 रुपये आहे. तर आपण 3 तिकीट घेणार आहोत. माझ्यासोबत आता 3 तिकीट घेणार आहोत. पुढे जावा. ओके, छायाचित्रण कॅमेरा वगैरे नाही आपल्याकडे, गरज नाही आहे. पुढे जा. 200 एकूण आधी वाटल्या सील करा. आणि इकडे आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला UPI पेमेंट वगैरे पण दिसतंय. गुगल पे मधून आपण 300 रुपये आता पे करणार आहोत. आणि मित्रांनो फायनली आपलं तिकीट आता आपल्याला इकडे मिळालेलं आहे. स्कॅन केलं की 3 ऑर्डर्स आणि 150 रुपये संडे दत्तात्रय लोखंडे आपलं नाव. चला आपण आता आतमध्ये जाऊ. तो मित्रांनो, आता आपण तिकीट काढलेले आहे. तिकीट काढून आतमध्ये आलेलो आहोत आणि आज माझ्यासोबत जान्हवी आहे. ती या आपल्या प्राणी संग्रहालयाचा आनंद घेणार आहे. चला तर आजच्या या पूर्ण संग्रहालयामधून आपण बघणार आहोत की आजचा हा पूर्ण जे राणी पार्क आहे तो कशा प्रकारचा आहे बघूया. या मित्रांनो इकडे आल्यानंतर तुम्हाला 2 गेट दिसतील. एक जो आहे तो आतमध्ये यायचा वाहन आतमध्ये आणण्याचा गेट आहे आणि दुसरा गेट जो आहे तो आपण प्रवासी गेट आहे, त्यातमधून आपण आतमध्ये येऊ शकतो. चला मित्रांनो, इकडे आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम दिसेल तो इकडचा जो मॅप आहे. त्या मॅप मध्ये तुम्ही बघाल वीर जिजामाता भोसले उद्यान प्राणी संग्रहालय आणि इकडे जे असणारे सर्व जे ठिकाणं आहेत ते तुम्हाला इकडे मॅपच्या माध्यमातून दाखवलेले आहेत. त्यामध्ये बघा बोचीर, तुसुम, वड, काजूपट, कैलासपती, तामण, करमळ अशा वेगवेगळे सगळे जे ठिकाण आहेत तुम्हाला ह्या मॅप मधून पाहायला मिळतील. चला आता मॅपच्या माध्यमातून आपण आतमध्ये जाऊया. आणि मित्रांनो जर तुम्ही इकडे तिकीट ऑनलाईन नाही काढलं तर इकडे बघा तिकीट खिडकी आहे, तिथून तुम्ही तिकीट घेऊ शकता. या तिकीट खिडकीवरती तुम्हाला तिकीट मिळेल. आणि मित्रांनो हे बघा आतमध्ये आल्याबरोबर तुमच्या स्वागतासाठी जे राणी पार्क मध्ये आतमध्ये जे आहे ते तुम्हाला इकडे बाहेर पण पाहायला मिळेल. हे बघा तर मुंबई झू आपले स्वागत करीत आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला इकडे
ऐन उन्हाळ्यात मस्त असा गारवा फील होईल, कारण इकडे खूप सारा असा वॉटर पार्क तुम्हाला पाहायला मिळेल. त्या बघा वॉटर पार्क मध्ये पेंग्विन आहेत, बदक आहेत, शिवाय आपला टायगर वरून तुमच्यावरती लक्ष ठेवतोय. आणि हे बघा पिकॉक, मोर, खूप छान. आणि ओरिजिनल कावळा आला मित्रांनो, हा डुप्लिकेट नाही आहे, ओरिजिनल कावळा आहे बघा. आपल्याला स्वागतासाठी ओरिजिनल कावळा पण आलाय. आपलं तिकीट चेक झालेलं आहे. आता पुढे जाऊन आपल्याला बॅग चेक होतील आणि मग नंतर आपण आतमध्ये प्रवेश करणार. इकडे पाण्याच्या बॉटल्स वगैरे अलाउड नाहीये. सुप्रसिद्ध काळा घोडा शिल्प 12 फूट आणि 9 इंच उंच आहे. हे शिल्प कास्य धातूने बनवलेलं आहे. 1875 साली हे शिल्प डेव्हिड ससून ग्रंथ संग्रहालयासमोर उभारण्यात आले आणि ऑगस्ट 1965 मध्ये या वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात हलवण्यात आले. चला असं होतं हे काळा घोडा शिल्प. आता पुढे जाऊया आपण प्राणी संग्रहालयात. तुम्हाला कुठल्या ठिकाणी काय आहे याची माहिती देणारा एक फलक मिळेल. तेव्हा इकडे दिसतं हत्ती, सिंह, लांडगा, अस्वल, बिबट्या आणि इकडे ह्या साईडला आहे ते शौचालय आणि सगळ्यात महत्त्वाचं बाल संगोपन कक्ष. म्हणजे लहान बाल जर तुमच्या सोबत असेल तर त्याच्यासाठी एक वेगळा कक्ष इकडे उभारण्यात आलेला आहे. चला चाइल्ड केअर स्पेस. आणि मित्रांनो सगळ्यात पहिला आपण आता वाघाला भेटायला जातोय, कारण सकाळची वेळ आहे. वाघ जर उठून निघून गेला तर आपल्याला पुन्हा वेट करावं लागेल. चलो वाघाला बघायला जाऊया. अस्वल, आणि मित्रांनो हे बघा मोगली. आणि इकडे बघणार आहोत आपण अस्वल. चलो अस्वल आले आले. अस्वल 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 आले, अस्वल आला, अस्वल आलं. घे 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 लवकर घे. जानू जानू इकडे. वाव, अस्वल वरती चढते आता. अरे वा 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 वा, छान. अरे हे काय, हे क्या है? हा अस्वल आपल्या घरात निघाले आता. मस्त भालू है ना, अपने घर पे जा रहा लगता है. 2 भालू है, एक के पीछे एक जा रहा है. मस्त. आणि ओरिजिनल कावळे पण आहेत, छान. त्या अस्वलाचा खाऊ टाकलेला खाऊ खात आहेत असे. काय दिसतंय बघा ना वरती. सगळे इकडे खाली आहे ना अस्वलाला शोधतात, पण ऍक्च्युअल अस्वल जो आहे तो वरती झाडावरती बसलाय बघा. दिसतोय तुम्हाला? झाडावर बसलाय बघा, मस्त. आणि सगळे अस्वल खाली शोधतात, पण एक आपला मित्र मस्तपैकी वर झाडावर जाऊन बसलाय. चलो टायगर टायगर पळा पळा पळा. वाघ वाघ वाघ, हे वाघाला. चल 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 लवकर पळ 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 पळ. खाली का जाणू. वाव, मस्त. आंघोळ करून झालंय दुसरा आला बघ तिकडून.
गार्डन मधला हा एक बोर्ड आपल्याला विचार करायला भाग पाडतो. थोडं थांबा आणि विचार करा, जंगल आणि वाघ यांना वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो. तर मित्रांनो, मीही विचार करतोय, तुम्ही विचार करा की जंगल आणि वाघ यांना वाचवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, आणि हे तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून पाठवा. बघूयात आपण सर्वजण मिळून जंगल आणि वाघ वाचवण्यासाठी कोणत्या प्रकारची मोहीम राबवू शकतो. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की जंगल आणि वाघ वाचवण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करू शकतो. चला, तर वाघ बघितल्यानंतर आपण आता निघालो आहोत क्रोकोडाईल म्हणजेच मगरीकडे. आता ही मगर कुठे आहे ही आपण आता शोधूया आणि मगरीकडे जाऊन मगरीचा व्हिडिओ करूया. चला, आता आपण मगरीकडे जातोय. इकडचं वातावरण खूप सुंदर आहे, मस्त मस्त अशी उंच अशी तुम्हाला इकडे नारळाची झाडं पाहायला भेटते. शिवाय उन्हाळ्यात इकडे थंड असं वातावरण अनुभवायला मिळेल. चलो, इकडे आले तर मित्रांनो सकाळच्या वेळेतच यायचं. त्याचं कारण असं असतं, कारण सकाळी हे सगळे प्राणी तुम्हाला असे फिरताना दिसतात. दुपारच्या वेळेस काय ऊन लागल्यामुळे ते थोडेसे आराम करत असतात आणि आळसात जातात. आता आपण बघतोय सांबर म्हणजेच बारशिंगा. बघूया बारशिंगा कुठे दिसतोय आपल्याला. बारशिंगा बारशिंगा स्टॅम्प हिअर. कुठे आहे बारशिंगा? सांबर आले आले, पळाले पळाले, घे 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 घे. बारा किलो जास्त. आणि मित्रांनो, हे जे आहे ते सांबर आहे. तो हरणाचाच एक प्रकार असतो. ह्याच्यावरती जो मान आणि गळा याच्यावर दाट केसांची आळ असते. सो मित्रांनो, आता आपण निघालो आहोत पेंग्विन बघायला. पेंग्विन कक्ष बघायला निघालो आहोत. आणि इकडे जे आहे तुम्हाला इकडे बेड पण दिसत बघा. पेंग्विन कक्ष, पक्ष्याच्या नंदनवन, कासव, फुलपाखरू उद्यान आणि पाणी पक्षी. आता आपण बघितलं आहे हरिण, सांबर आणि आता बघतो आहोत पेंग्विन. चला, आता मी बघतोय तर सुविधा खूप साऱ्या आहेत आणि बघण्यासारखे बरेच प्राणी पक्षी पण इकडे वाढलेले आहेत. चला, आता पेंग्विन कक्ष बघूया आणि पुढे जाऊया. सो मित्रांनो, आता आपण पेंग्विन कक्ष बघतोय. चला, हा मस्त पेंग्विन पाण्याखालून आता संचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हे खूप चिल्ड आहे इकडे, एकदम फुल असे एसी वगैरे लावलेलं आहे. ओ हो हो हो, खाली गेला खाली गेला खाली गेला. मस्त. तरुणपट्टूच्या वेगाच्या 3 पटीहून जास्त असतो. आणि इतक्या प्रचंड उन्हात हा काय पतलू आहे की काय आहे ग? पतलूला चक्करून पतलू खाली पडलाय. हे बघा, मस्तपैकी पतलू खाली पडलाय. काय आता उन्हाने सगळं माणसांची अवस्था बेकार होते. ह्याचं तर काय होणार काय माहिती. चला, आपण क्रोकोडाईलच शोधूया. कासव, हे बघ इकडे आहे क्रोकोडाईल. आणि मित्रांनो, इकडे आपल्याला क्रोकोडाईल आणि कासव दोन्ही पाहायला भेटणार आहे. म्हणजे मगर आणि कासव इकडेच आहे. ओ हो हो हो, इकडे ना कासवांबद्दल फरक सांगितला मी तुम्हाला. फरक सांगतोय बघा, पान कासव आणि जमिनीवरील कासव. तर हे पान कासव म्हणजे काय, जो पाण्यात राहतो. चपटे आणि हलके कवच, वाल्यासारखे पाय आणि शाकाहारी व मांसाहारी.
जे खातात त्याला पान कासव म्हणतात. आणि जमिनीवरील जो कासव आहे तो आपण संग्रही करू शकतो. तो कासव जो आहे तो गोल घुमटदार कवच असतो, जमिनीवर राहतो, छोटे टणक पाय असतात आणि तो शाकाहारी असतो, म्हणजे तो मांसाहार करत नाही. तर इकडे बघा आपल्याला कासव दिसत आहेत. हे बघ, मला वाटतं हा शाकाहारी कासव आहे. त्याला कोबी वगैरे टाकलाय मस्त. आता फायनली आपल्याला क्रोकोडाईल सापडलेला आहे. हे डमी क्रोकोडाईल आहे. आता आपण ओरिजिनल क्रोकोडाईल बघायला जाऊया. चला वरतून बघूया पहिल्या. वाव, ते ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे? ये आली आली आली, मगर आली मगर आली मगर आली. ये लवकर लवकर ये लवकर ये लवकर ये. बघ बघ बघ, बाप रे. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. अरे काय समोर, हे बघ. ओ माय गॉड. बाप रे. हा अरे काय रिअल उठलेलंच आहे असं वाटतं. बघ ना ते डोळे बिळे काय बंद आहेत की काय रे? हा वर निघाली ती, वरती निघाली. एक नंबर भाई, एक नंबर. पायबो कशी ठेवती ती दगडावरती. वाय जानू हातलावाली. शेंबूड बाहेर येतो तिच्यात. शेंबूड बापरे. काच जर फुटून बाहेर आली तर एका झटक्यात काय खरं नाही. पाय बघ ना, नको बघ, मस्त नको दिसतात बघ. नको बघ तिची, भारी ना. आता आपल्याकडे तोंड करते ती अशी मस्त. बापरे, अथर्व पाहिजे होता. जबरदस्त आहे यार. खूप दमलो बाबा, खूप दमलो. प्रचंड ऊन आणि खूप दमायला झालंय. ही मगरीचा आनंद घ्या आपण. सो मित्रांनो, आता आपण क्रोकोडाईल बघितल्यानंतर आता जे आहे ते आपण पान पक्षी बघणार आहोत, म्हणजे एक्वा बर्ड्स. आणि ते कशा प्रकारचे असतात आपण बघूया. चला, एक्वा बर्ड्स. हे लाकूड आहे, पूर्ण लाकडाचं आहे. मस्त 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 छान. आणि खूप मोठ्या परिसरात हे प्राणीपान पसरलेलं आहे मित्रांनो. बघा, हो, तुम्हाला माहित आहे का, पक्ष्यांना दात नसतात, हात नसतात, शिंग नसतात, पण त्यांना असते चोच.
पक्ष्याच्या चोचीचे विविध उपयोग आहेत. म्हणजे माणसाला जसे हात पाय असतात तसं पक्ष्यांना चोच असते आणि ह्या चोचीमुळे ते काय काय करू शकतात बघा. नीटनेटके राहू शकतात, भांडणं करू शकतात, इकडच्या गोष्टी तिकडे हलवू शकतात, अन्न शोधू शकतात, शिकार करू शकतात आणि आपलं घरटं बांधू शकतात. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ह्या सगळ्या गोष्टी ह्या चोचीमुळे ते पक्षी करू शकतात. आता आपण इकडे काय पाहणार आहोत बघा. पान पक्षी आपल्या चोचीच्या यंत्राप्रमाणे कसा वापर करतात ते पाहूया. कारण तुम्ही बघाल वरती जे ना पूर्ण नेटचं जाळं टाकलेलं आहे, जेणेकरून पक्ष्यांना ह्यातून बाहेर उडून नाही जाऊ शकत. त्यासाठी हे पूर्ण असं तुम्हाला वरती जाळं दिसेल. हे बघा, ह्या जाळ्यामधून पक्षी तुम्हाला वरती उडणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली. म्हणजे पक्ष्याच्या चारी बाजून तुम्हाला एक जाळं लावलेलं पाहायला मिळेल. आणि आता आपण बघतोय पान पक्षी बघा. नको हाय रे ना. तो मित्रांनो, आता आपण पान पक्षी बघून थोडं बाहेर जाऊया आणि पुढचं खूप थकाल झालं मित्रांनो. आणि इकडे आता आपल्याला एका बिन पातेमध्ये आपल्याला दिसतंय मस्त गरम खूप आहे. हे बघा, उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, खूप गरम आहे, खूप गरम. आता मित्रांनो 10:30 वाजता ही अवस्था आहे. 2 वाजता तर काय असेल आणि ते प्राणी मग कसे बाहेर येतील हे मला सांगा. तुम्हाला जर ह्या सीझनमध्ये जर बघायचं असेल तुम्हाला सकाळी यावं लागेल. म्हणजे जर 9:30ला स्टार्ट झालं ना, फटाफट तुम्ही येऊन हे सगळे प्राणी बघू शकता. कारण ऊन इतकं आहे की ते मनुष्याला सहन होत नाही, तर प्राण्यांना कसं सहन होणार. त्यामुळे तुम्ही जर इकडे यायचा प्लॅन करत असाल तर सकाळी अर्ली मॉर्निंग येऊ शकता. अर्ली मॉर्निंग म्हणजे 9:30ला शार्प ओपन होतं. त्याच्यानंतरच आतमध्ये एंट्री दिली जाते. बाकी तुम्ही सकाळी लवकर येऊन त्याचा काही फायदा होणार नाही. 9:30ला आल्याबरोबर तुम्ही फटाफट हे सगळे प्राणी आपण बघणार आहोत. बिबट्या म्हणजेच लेपर्ड आणि तरस हे 2 प्राणी आपण आता बघणार आहोत. चला बिबट्या आणि तरस बघूया. खूप छान बनवलंय, पूर्ण अशा लाद्या आहेत. मस्त अशी तुम्हाला एंट्रीवरच इकडे नावं दिसतील, बिबट्या आणि तरस. चलो आता बिबट्या आणि तरस आपल्याला कुठे लपलेला आहे तो शोधून काढायचा आहे. वाव मित्रांनो, इकडे बोर्ड पण लावला तुम्हाला दिसेल, चित्ता आणि बिबट्या. आता चित्ता आणि बिबट्या मधला फरक काय म्हणजे एक्झिट इन इंडिया. म्हणजे जो चित्ता आहे तो तुम्हाला भारतातून नामशेष झालेला दिसेल. म्हणजे चित्ता तुम्हाला भारतात आढळणार नाही. आणि चित्ता जो आहे तो बिबट्याच्या मानाने सडपातळ व उंच असतो. त्याचे पाय शेपूट बिबट्यापेक्षा लांब असते, पण डोके व कान लहान असतात. हा चपळाईमध्ये अतिशय चतुर असतो. बिबट्या त्याच्या चपळाईसाठी प्रसिद्ध आहे. तो ताशी 58 किलोमीटरच्या वेगाने धावू शकतो. तो 6 मीटर लांब आणि 3 मीटर उंच अशी उडी मारू शकतो. तो उत्कृष्ट त्याला पोहता पण येते. आणि हा जो प्राणी आहे तो कुठल्याही परिस्थितीशी कुठल्याही वातावरणाशी जुळवून घेऊ शकतो. त्याच्यामुळे त्याचा स्वभाव व लपण्यातील चतुराई यामुळे तो मानवी वस्तीत आला बघ. संगोपन कक्ष म्हणजे तुम्ही लहान मुलांसोबत आलात तर तुम्हाला त्या संगोपन कक्षामध्ये त्यांना घेऊन
आराम करू शकता किंवा त्यांना त्यांचं फूड वगैरे देऊ शकता. त्यासाठी हा वीर जिजामाता भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयामध्ये हा बाल संगोपन कक्षही तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. चला पुढे जाऊया मित्रांनो. आणि इकडे बघा बोर्ड आहे, थांबा मी लवकर येत आहे. मित्रांनो हा मला वाटतं खूप काळापासून हा बोर्ड इकडेच लागलेला आहे. आपण त्याच्या आगमनाची वाट बघतोय, पण कधी येणार आहे माहीत नाही. तर असा हा आपला सिंह थोड्या दिवसात येणार आहे. वेट फॉर माय अरायवल, मी येण्याची वाट बघा. ठीक आहे, आपण वाट बघूया आणि तोपर्यंत आपण इकडचं एलिफंट बघून घेऊया. एलिफंट, हत्ती गेला आतमध्ये, उन्हामध्ये ऊन असल्यामुळे हत्ती गेला आत. मित्रांनो थोडं फिरून फिरून थकला असाल तर इकडे आहे आपल्याला वाईल्ड कॅफे. म्हणजे तुम्ही इकडे चहा, कॉफी आणि वडापाव वगैरे खाऊ शकता, थोडं विश्रांती घेऊ शकता. आणि पण मी आता विश्रांती घेऊया, थोडंसं काहीतरी खाऊया आणि मग पुढचं शूटिंगला सुरुवात करूया. चल. आजचं शास्त्रीय नाव आहे हिप्पोपोटामस. आहोत मंकी म्हणजेच माकड. चला आपण माकड बघूया. या खूप गर्दी मित्रांनो झाली. आता सकाळी आपण आलो तेव्हा काही नव्हतं, आता सुट्टी असल्या कारणाने गर्दी भरपूर आहे. आणि मंकी कुठं बघायला मिळतोय खरं की काय? हो हे बघ इकडे 4 मंकी. अरे बापरे, एक झोपलाय वर झाडावरती, एक बसलाय, एक झोपलाय. मित्रांनो आता आपण आलो आहोत पक्ष्याच्या नंदनवन म्हणजेच बर्ड्स पॅराडाईज मध्ये. चला आपण पक्षी बघूया, वेगवेगळे कोणत्या प्रकारचे पक्षी आहेत आणि किती विशिष्ट प्रकारचे पक्षी आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. खूप छान असं आहे, थोडस चढणवरती आहे. हा पक्षाचे नंदनवन. पक्षाचा आवाज तर मित्रांनो खूप छान येतोय, चिमण्या ओरडतात कदाचित. चलो आतमध्ये जाऊया. वीर जिजामाता भोसले उद्यान प्राणी संग्रहालय आणि हे आहे पक्ष्यांचं नंदनवन. ओ माय गॉड, खूप गर्दी आहे मित्रांनो इकडे. चलो बघूया काय आहे. All right.
सो मित्रांनो, हे होतं वीर जिजामाता उद्यान आणि प्राणी संग्रहालय भायखळा, जे आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलं. मित्रांनो, या व्हिडिओमधून जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्या दिवसामध्ये खूप सारे प्राणी आपल्याला दाखवता नाही आले. त्यामध्ये प्रामुख्याने पानघोडा असेल आणि कोल्हा असेल, कारण उन्हाळा असल्यामुळे ते आपापल्या गुहेत लपले होते किंवा विश्रांती घेत होते, त्यामुळे आपल्याला ते कव्हर नाही करता आलं. बाकीचे जे प्राणी संग्रहालय ते सगळे प्राणी आपल्याला कव्हर करता आले, तेवढे आपण केलेले आहेत. व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल. व्हिडिओचा आनंद घ्या, व्हिडिओ बघा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा, आणि गरज असेल तर घरातून बाहेर पडा, कारण मित्रांनो उन्हाळा प्रचंड खूप पडत आहे. आणि घरामध्ये बसा, विश्रांती घ्या आणि आपले व्हिडिओ पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओचे. तोपर्यंत टाटा, बाय बाय, राम राम, टेक केअर, काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. धन्यवाद.